सकाळचे ना 6 वाजले आणि रात्रीपासून जागेच आहे आम्ही. आता म्हणलं उठावं, 5:30ला उठलो, परत तब्येत खराब झाली म्हणून परत झोपले. बरं तर काहीच आहे ना, सर्दी खोकला कणकणी जाम. आणि आईचा सारखा फोन, आणि 1ला एकदा उठले, 3ला एकदा उठले, 4ला एकदा उठले. आईचा फोन येऊन गेला असेल का काही असेल म्हणून. आणि आईचा परत फोन आला की मेडिसिन घेत आहे. आणि दररोज थंडी नसते, आणि आज अंधार आणि थंडी इतकी आहे ना. खूप थंडी पण आहे, रोज थंडी नसते, आज थंडी पण भरपूर आहे. येईल आजी आता. चप्पल घातली काय? तू घ्यायला येतोय आजीला? हा ए चल चल. हे बाळा, गाडी आजोबाची. तू काय काम आहे? चपाती मागालो, पाया पडालो. सोड सोड, तू कशा उठते झोपेत? दरवाजा इकडे. म्हणलं आता व्यायाम करून आई आले त्या मेडिसिन पर्यंत. आईचाच फोन आला, आईच फोन केला ते आले म्हणून. व्यायाम करूनच लागाव म्हणलं कामाला. आज तुम्हाला झाडं लागणार आहे, लय कणकणी जोरात. इतकं पालं पडते ना, या पाल्याने इतकं घायला आल्या, पाल्यानं घायला आले. नाही झाडतंय कशाला, थांबा आई येते ते आता. उठले लवकर, तिनं मगाशी 2दा फोन आहे, 2दा खडबड उठले. झोप म्हणलं तिला. अरे 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 कसं करलं बघ, असो नांचा चपात्याला जातो त्याशिवाय ऐकत नाही. हे ना खाताय की ऐकत नाही हे पोरग. हे कशाला हो सगळ्या देऊन फटकायला. न थांबा, चपात घेऊन जाते. दुसरं काय अंगावर चढेल बायकांच्या, ते चावत बिवत नाही खरं. आज जर थंडी आहे ना, काल एवढी सकाळ शाळा शनिवार 5ला एवढी थंडी नव्हती. सहलच नाही ह्या वर्षी. काय जाते का बाई सहलीला थंडीमध्ये? आम्हाला जायचंय, मैत्रिणी सोबत गेलेलं वेगळं. होय, छान खायला बघ चपाती. खाल्लाय आता सोड. याला स्वेटर घालायला पाहिजे. इकडे इकडे लकी, ते बाबा बघून येते हाताची पाडाय. टाका ना खाली, लांब जात. तिला तिला करा तसं, हिला हिला करायचं तसं. 2 मिनिटं टाका, 2 मिनिट. इकडे टाकलं, इकडे लकी. पूर्ण दिवस करून टाकलं. आई होतो आम्ही, सर्दी कणकणी आले. काय करतो प्रवास कसा झाला का? होय होय होय, बघा काकीला बघा, काकीचा चेहरा बघायचा, काकी चेहरा बघायचा. आवा बाबा ह्यांचं गबाळ बघा. सावकाश सावकाश काय करलंय पिशव्या? नाही नाही उतरा आई सावकाश. सासून एवढं उचलून आणले का? काय आणलं त्या एवढं? मी विचारलं कमी आणलं का? काय काय घेतलं? हे काय कमी आणलं का? नाही बाई, मी काय घेतलं. होय होय, आता उद्या येणार आहे आम्ही. कोण काय काय शाळा जायच्या घरी जायचं होतं. लकी इकडे दादा हे उतरा.
देऊ म्हणता का सगळ्यांची ना अबे, ही आईची बॅग आहे काय नवीनच घेतली काय बॅगच नवीन. बॅग नव्हती जाताना बॅग सकट देवा बाबा हे पण काय काय आणलं आईने असू दे बॅगा लागते बघू बघू. होय उद्या येते दमाटी घरला उद्या येते उद्या घरी लय बॅगा केल्या हो. हा? काय आणलं त्या एवढं बॅगा नाही नवीन केले त्या नाही नाही ही आजोबांची. दोन झाले का पिशव्या दादाची किती पिशव्याची आई चार दुकान झाले ते काय एखादी बॅग आली तर घ्या आमच्या दिवसा बघायचं तर कोणाला एवढं आठवतं करते आला आंघोळीला फोन करते चांगला हा थंडी वाजली का कसं थंडी 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 वाजली काय पण सगळं चला मुश्किल असते सगळं तोच मोठा एक प्रॉब्लेम असते पण हाय आता काय हुड करायला ठेवायला तिकडे काय हुड करायला उठलं की चिंता 17 दिवस कसं ठेवलं चहा करते मामा चहा करते चहा प्या तिकडे 6:30 वाजलेत किती वाजले 6:30 का चहा प्या आमचा आवडतो झाडून आंघोळ्या मग आंघोळ्या करा पडा तोपर्यंत चहा उठलं खिचूड बघायची चहा प्यायचा दर्शन बिना आंघोळी करून आला तुम्ही सगळे ती पहिले मला काल म्हणला असं कर आजी गाडी यायच्या तिथंच बोलव काय तर इकडलं सामान उचलून लगेच तिथंच त्या गाडीत टाकायला बरं पडतं आम्ही काय म्हणलो होतो देवदर्शन करून यावं मग ते सामानापाशी कोण थांबणार म्हटलं त्याच्या वाटणीत जावं चहा प्या गारक्यात आलाय मग आंघोळ करताय का माझा आवरस तर सगळं गंगा आणि ना बघा 6:30 बायकांचं काय आहे त्या बायकावर उतरून गेलं जाऊन तिथली एसटीच्या जवळ बसते जाऊन टाकते आपल्याला पुढच्या लांब जाऊन तुम्ही कुठे हरवला होता म्हणते आणि लग्नीच सुद्धा अवघड होते पण फिरला की स्टॅमिना चांगला आहे याला झाले प्रवास चांगला झाला. जेवणाचंही म्हणजे व्यवस्थित होत जेवणच बाहेर का म्हणतो जेवण ही त्यांची पद्धत जेवण बाकी त्या प्रवासाने जेवण आहे ना मग काय नाही मग काय तुम्हाला ते पाहिजे? जेवणाचं नाश्ता वेळच्या वेळाला बाहेरचं काय धुकं पडलेलं आई ते जबरदस्त बनवलं. धुकं पडलं होतं आणि सगळ्या गाड्या सारख्याच आता त्या गाड्याकडेच गेले सकाळी पोहे किंवा मसाले भात टाकले दूध नाश्त्याला चहा फर्स्ट क्लास मध्ये काय बाहेर आणि काय खायचं काय पडलं नाही तुम्हाला नाश्ता किती बी खावा किती पण आता लांबचा प्रवास कोण असल्यामुळे तसं हे करायला घेणारे घ्या. गाडीतच बसलो उतरलो सुद्धा जेवण सुद्धा किती बी घ्या आणि चांगल्या क्वालिटी जेवण मग झालं की मग. घरचं जेवण हो मसाले एवढे भात माणसं न्यायचे नाराज 10,000 तुम्हाला काय आहे? 10,000 काय येते आणि 350 माणसं आणला न्यायचे नारायची साधी गोष्ट आहे का वळीला 10,000 तुम्हाला एवढं दिलं मग काय द्यायला पाहिजे अजून? हा? 10,000 रुपये मध्ये अजून काय द्यायला पाहिजे तुम्हाला 10,500 10,000 रुपये मध्ये एवढं काय तुम्हाला नाही दिलं. काय नाही मग तो स्वस्तामध्ये दिलं त्याने मग
देवदर्शन एका लाईनीने जात होतो दर्शन घेऊन. आता काल ह्याच 4,000 मध्ये आहे त्याचं. माणसं ओळखत होतं कसं होतं नुसतं आतला आत फिरायला गेलो 4-5 हजार लाईनीने एवढं पुरं पार काशी विश्वेश्वर फिरायला तुम्हाला 4-5 हजार रुपये गेले. प्रमोशन काढले त्याला. हा. सगळ्यांच्या आधार कार्डाचं ही घेऊन प्रमोशन काढून पोलीस लोकांना सांगितलं. एक लाईन आमची गेली, बाकीची सगळा खंडाने जात होता त्या ह्याच्यातनं. एक हे काय माहितीये का हा काय त्याचा बिझनेस नाही दृष्ट्या म्हणून त्यांचं त्यांनाच बरोबर हा. मग ते होय आई ते मूर्तीचं दर्शन झालं का आता रामाची प्रतिष्ठापना केलेली मूर्तीचं त्या मूर्तीचं झालं का दर्शन केलेलं त्याचं दर्शन झालं का होय. रामलल्ला सगळ्या रामलीला झालं, सगळं दर्शन झालं आम्हाला. हे असं लांब दाखवलं का मुख लांबलं दाखवलं. प्रत्येक ह्याचं लांबलं. असं जवळ नाही का हो, लय लांबलं. प्रत्येक ह्याचं लांबलं दाखवलं. होय जवळ नाही. आणि त्यात काय झालं आपल्या विठ्ठलाचं तेवढं जवळ नाही पायाला. बाकीचं नाही बाकी एक नाही, लांब नाही. हितनं ते नाही शिर्डी इतकं. अहो लय लांब की मग स्पष्ट दिसतंय ना दर्शनला इथनं बघायचं, पाय पडायचं नाही. हा असं बघितलं का मन भरून बरं नाही दिसते समोर. लय मोठं आहे का मूर्ती बालाजी पण तसंच आहे. बालाजीला आता म्हटलं आता चला अजून आता तुम्ही बरं नाही केलं. बालाजी उल्लेख नाही का म्हणजे मी म्हणलं राम 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 वाटतं. सांभाळून आणलेलं झालं बहिणीनं येताना बघा ह्याच्यात म्हणजे ठोकळा ठेवला त्याला टेकायला नाही माग काय नाही 80 वर्ष म्हातारा आणि मला 80 वर्षाचा म्हातारा 2000 किलोमीटर फिरून येत आहे. 80 वर्षाचा म्हातारा हा आणि 2000 किलोमीटर जाऊन प्रवास करून प्रवास करून येत आहे. ते बी असं नको आहे तू बहिणीनं सांभाळून आणलं म्हणून होय आई बहिणीनं सांभाळून आणलं पण प्रवास झाला आता आराम करा जरा. नाही निघतात लगेच. आण आण बाळा ऐकू येत नसल्यामुळे समजत नाही हो जर पैसे जाऊ दे पैसे देऊन का होईना पण लॉज भेटलं तुम्हाला. हा तेच की स्वस्तात भेटलं हो हा. स्वस्तात भेटलं यांना 1000 रुपयात चौघांमध्ये म्हटल्यावर काहीच नाही हा, मग काय नाही. मस्त वगैरे आहे. हम्म. एकदम स्वस्तात आता घरी राहू वाटायचं नाही यांना पैशाचा काही सवाल नाही रे प्रयागराज म्हणत होता प्रयागराज झालं मला थोडंच पाहिजे थोडंच दे. परी झोपली आहे. परे झोपल्या 2-3दा उठल्या पोरी आता चहा घ्या फ्रेश व्हा आमची करतो काम सकाळची मुलींनाच भेटायचं तुम्ही या म्हणाय माझ्याकडे मी येणार नाही. होत नाही प्रवास हो ऐकू येत नाही ना ह्यांना 99% ऐकू येत नाही प्रवास होत नाही ऐकू येत नाही आई नाही येते तर थोडंफार समजत नाही कुठली गाडी कुठं लागली काय. 18वा दिवस आहे. 17 दिवस 18वा दिवस. कसं करून आलं काय माहिती बाबा तिला पण घेऊन जाय ना संग. कशाला मामाच्या माग त्याला मला सांगायचं आठवणच नाही. गाडी आली की बसलो आलो. असू दे की त्याचं काम संपलं पंढरपुरात सोडलं संपलं म्हणलं आता त्याचं काम सांभाळ आणला बरं झालं. आरुणाताई गेल्या का लक्झरीन गेली म्हणून फोन आलता चुलतीला. त्यांना प्रवास लय आहे हो 5-7 तास प्रवास वाढले बा त्यांचे अजून वाढलं. हा. पुण्याला जास्त त्यांना 3-4 वाजता 12 12 पुसते. त्यांचा प्रवास लय आहे अजून आई 11ला पुसते. ऐकूच येत नाही कसं फिरून आले त्या 11च्या आसपास पुसते. होय ना चला पारोस काढायला घेते द्या कप बंड्याची मात्र सेवा घडली वाटकरी लोकांची. बंडू वाढायचं घालायचं सगळं करतो तो भागवत बरोबर. बंडू काम केलंय का बंडू होय. बंडू म्हणजे माझा भाचा पाणी बाहेरचं पिलं की मग ते त्रास होते ह्याचं पेक्षा नाही त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही झाला. असू दे, आलाय व्यवस्थित आलाय. पोचला एकदाच जसं गेला तसा नाही करायचा. कुणाला तर सांगायचं आहे मामाला बघायचा कुठं आहे ते. हा, 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 हा. हा काय द्या. लक्ष देत होता. नाही जाऊ दे कस रे आई सांभाळून आणल्या मामाला हा? तुमची जबाबदारी संपली संपली आता 2 दिवस नाही 4 दिवस ठेवून गेला. कंटाळली
माझी जबाबदारी संपली. फिरवून आणायची जबाबदारी संपली. गैरसमज करून घेऊ नका. मामाला अजिबात ऐकायला येत नाही. मग आईचं पण वय झालंय, मामांचं पण वय झालंय. तसं जर बघायला गेलं आईनं तर कुठं ऐकू येते, पण मामांच्या पेक्षा जरा आईनं बरं म्हणायचं. मग पूर्ण यात्रेमध्ये आईनं जास्त एन्जॉय करायला, म्हणजे एन्जॉय म्हणजे काय, बायकात नाही जरी गेलं तरी पण सारखं आजोबा मामा कुठं तेच की. ते एक जबाबदारी संपली आईची. एक लहान मूल सांभाळून आणल्यासारखं असं झालं. चला सगळे पारुशे, आंघोळी नाही काय नाही आमच्या, सगळं पसारा झाडून काढून मग आंघोळ आल्या सगळं उचका पाचके झाले. परलं म्हटलं हे सगळंच नीट ठेव, म्हणजे जास्तीचं घरात गडबड होणार नाही. आणि सगळ्यांना एक एक कामं सांगितले. आणि इथं सईची छान देवपूजा चालू आहे. सगळं क्लिअर केले. सगळं आपलं उतरंडी पासून ते सगळं देवारा स्वच्छ. सोनू हार वर आहेत विसरशीला, गळ्यातले हार इथं वर अडकवले आणि जडच आहे. काम लावलंय. आईनं अंगठी आणलेली मला, ती मी अंगठी घातली श्रीरामची. जय श्रीराम. हाय की अंगठी तुला पण. आणि किती चकाचक देव काढले. अजून फुलं बिलं सगळं काय काय करायचंय, पुसापुशी चालू आहे. चालू दे ह्यांचं स्वयंपाक सगळं आवरलंय. आई इतकं गडबड करलेत ना काय सांगू. भांडी सगळे गोळा करून ठेवले. आणि आई आज ड्युटीवर लागल्या, नको बोलताना चपाती भाजायला आल्याच. कपडे भिजत घातले होते मी. आणि इथं मी आतली कामं उरकेपर्यंत भांडी तर घेऊन जायचंच आहे. आणि आई तुम्हाला दाखवते काय चाललंय त्यांचं. आता मी त्या धुवायला लागले तर मी कपडे पटापट सगळे वाळू घालणार आहे. अशक्य आहे. तर ह्या सगळ्या साड्या वरती घालून, आई ही निम्मी द्या, ही इकडं मी इकडं बसून धुते. इथं ही निम्मी इकडं धुती. असं असते आईचं. तर चला हे सगळे कपडे वाळत घालायचे आहेत मला तुझ्यासाठी. 6 वाजलेत आणि आपले एक गोड सबस्क्रायबर येणार आहेत. तर त्यांचीच वाट बघत बसले, कारण की म्हणजे घर सापडेल न सापडेल. आणि परीला उभा केलं आहे इथंच रस्त्यावरती, आणि लगेच सापडायसारखं पण आहे. आणि बघू आता ते आल्यानंतर शूट करायचं होते नाही होते, कारण की खूप लांबून आलेले आहेत. कोल्हापूरवरून आलेले, ते पण अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर दर्शन करून आलेत. आणि निघायची घाई असते. त्याला ह्याला किती घाई बघ, हात चाटते ग, हात चाटते गे अरे घाणेरडा. अरे कसं करते, थांब त्याला चपात्या आणते थांब. तर खास ताईंना सगळे भेटायला आले. मला त्यांचे देवदर्शन वगैरे सगळं झालं होतं. तर 8-9 ताई होत्या. मलाही खूप छान वाटलं. त्यांनी वेळात वेळ काढून ना मला भेटायला आले. एकदम भारी वाटलं. आणि त्याही इतक्या छान कम्फर्टेबल होत्या ना घरी आल्यानंतर. अगदी असं किती पूर्वीची ओळख असल्यासारखं फ्रेश वगैरे झाल्या. आणि मस्त त्यांच्यासाठी ना मी मसाला चहा पण ठेवलं होतं. त्यासाठी मी खास सगळ्या ताईसाठी दूध पण एक्स्ट्राचं आणून ठेवलं होतं. एवढंच की हे घरात नव्हते, तेच मला थोडंसं वाईट वाटलं. तर खूप छान वाटलं मला त्यांना भेटून आणि त्यांना मला भेटून. जास्तीचा काय मी व्हिडिओ घेतला नाही, कारण की तब्येत पण व्यवस्थित नाही आणि घसा पण बसला होता. आणि त्यांचं ना चहा पाणी हळदी कुंकू पण मला करायचं होतं ना, म्हणून म्हटलं एवढंच व्हिडिओ घ्यावा. परला चहाचा सुगंध इतका आवडला, खूप आवडला. तर असा आजचा ब्लॉग होता. आई गावावरला आल्यानंतरचा. कसा वाटला हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका. बाय.